दोन भावांची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी वक्तव्य आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड ठरतेय। दोन ठाकरे बंधूंनी केलेले हे वक्तव्य म्हणजे एकत्रित येण्याचे संकेत आहेत का आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आणि काय नेमके राजकीय अँगल या दोन्ही भावांच्या वक्तव्यांना आहेत हे जाणून घेऊया। त्यासाठी आता सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार। कमलेश सर, सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातली पाहतोय ती म्हणजे ठाकरे बंधूंमधल्या भांडणाची कोंडी फुटली आहे की काय असं या दोन्ही वक्त्यांवरून दिसतंय। तर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्रित येण्यासाठी दोघेही तयार आहेत आणि प्रत्येक दोघांची जर वक्तव्य पाहिली तर वेगवेगळे अर्थ यामधून निघतात। कसं पाहता तुम्ही या घडामोडीकडे? अनुपमा, त्यात पहिल्यांदा एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि थोडंसं आपण पास्ट मध्ये जाऊन बघायला हव्यात काही गोष्टी। ते पहिल्यांदा घडतंय का असं चर्चेचं तर असं अजिबात नाही। तुम्हाला आठवत असेल 2009च्या लोकसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये टाळीचं भाष्य केलं होतं की मी टाळी द्यायला हात पुढे करतोय। तर तेव्हा राज ठाकरेंनी त्याची खिल्ली उडवली होती आणि सांगितलं होतं की असे टाळी देऊन वर्तमानपत्रातनं युती होत नाही, त्याच्यासाठी चर्चा करावी लागते। त्याच्यानंतर 2014ला जेव्हा भाजप शिवसेनेची युती तुटली होती, विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ खडसेंनी घोषणा केली होती की आपण युती तोडतोय, तेव्हा दोन्ही भावांमध्ये आणि दोन्ही पक्षांमध्ये किंबहुना ही चर्चा झाली होती आणि शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत झाली आणि तेव्हा राज ठाकरेंना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना देण्यात येणारे एबी फॉर्म सुद्धा थांबवून ठेवले होते, पण शेवटी रिस्पॉन्स न आल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव बारगळला। ह्या दोन वेळास आपण म्हणू शकतो की अत्यंत गांभीर्यपूर्वक ही चर्चा झाली होती। पण आता काय, यावेळेस ही वेगळी गोष्ट काय, दोन्हीकडनं विधानं आलेली आहेत। 9च्या वेळेस विधानं आली होती आणि ते फेटाळून लावण्यात आलं होतं। 14ला चर्चा झाली, ती पुन्हा एकतर्फीच होती असं आपण म्हणू शकतो। पण आता 2025 मध्ये आपण जेव्हा ही गोष्ट बघतोय तेव्हा दोघीकडनं ही पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विधानं आलेली आहेत आणि ती पब्लिक स्पेसमध्ये म्हणजे दोन्ही भावांनी केलेली विधानं ही पब्लिक प्लॅटफॉर्मवरनं केलेली विधानं आहेत, जाहीर व्यासपीठावरनं केलेली विधानं आहेत। राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये सांगणं की मी महाराष्ट्राच्या हितासाठी सगळी भांडणं, ज्याला ते किरकोळ असं म्हणतात, ती किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे, पण महाराष्ट्रासाठी सगळ्याच पक्षांनी एकत्र यावं असं त्यांचं विधान आहे। बरं, याच्यात फक्त उद्धव ठाकरे असं ते म्हणत नाही तर सगळ्याच पक्षांनी एकत्र यावं ही त्यातली कदाचित मेघ पुढच्या काळात असू शकते। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेवरनं बिनचर्चा पाठिंबाच्या भूमिकेनं सुनावल्या 4 गोष्टी आणि सगळ्यात मोठा अडथळा तो असणार आहे की आपण त्यांच्या राज ठाकरेंच्या घरी जी काही नेते मंडळी येत आहेत त्यांच्यासोबत राज ठाकरेंची जेवणं किंवा त्यांच्यासोबत जो काय त्यांचा पाहुणचार होतोय त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीमध्ये एक टोमणा मारलाय की तुम्ही त्यांच्यासोबत पंक्तीला बसणार आहात का, तर त्यांना बिनचर्चा पाठिंबा देणार आहात का वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात। पण आजची घडामोड महत्वाची का वाटते, कारण दोन्ही भावांनी सकारात्मकरित्या ही विधानं केलेली आहेत। आगामी काळात काय होईल दोघांमध्ये खरं तर अनेकांना, ज्यांनी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं गेल्या अनेक वर्ष विशेष करून पत्रकारांनी हे दोन्ही पक्ष बघितले जवळनं, त्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती की दोन्ही भावंडांमधला प्रॉब्लेम जो आहे तो राजकीय नसून तो व्यक्तिगत आहे। राजकीय भांडणं लक्षात घ्या अनुपमा कधी पण मिटवता येतात। राजकीय भांडण काँग्रेस आणि शिवसेनेत अनेक वर्ष होतं की दोन्ही पक्ष एकत्रित सत्तेत बसलेले आपण महाविकास आघाडीच्या निमित्ताने बघितलं होतं। राष्ट्रवादीने शिवसेना एकत्रित बसलेलं बघतोय किंवा आता भाजप आणि राष्ट्रवादी सत्तेत एकत्र आपण बघतोय। राजकीय भांडणं ही मिटवता येतात, राजकीय भांडणांना पर्याय काढता येतात, व्यक्तिगत भांडणांना पर्याय नसतो इथे। कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातले व्यक्तिगत दुरावा जो आहे तो नेहमीच अडचणीचा राहिलेला आहे, असं त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा जवळच्या मित्रांना ज्यांनी यापूर्वी युतीसाठी किंवा दोन्ही भावंड एकत्र येण्यासाठी प्रयत्न केलाय त्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे। पण आजच्या दिवशी म्हणजे आज राज ठाकरेंच्या मुलाखतीमधला तो मुद्दा समोर येणं आणि त्याला उद्धव ठाकरेंनी म्हणलं की चला किरकोळ भांडणं मी मिटवायला तयार आहे, कुठेतरी आपण म्हणू शकतो की एक पाऊल पुढे दोन्ही भावांकडनं पुढे टाकले गेलेलं आहे। पुढे काय होईल माहित नाही। मध्यंतरी अनेकांनी त्यांच्या नातलगांनी विशेष करून त्यांचे मामा आहेत त्यांच्याकडनं प्रयत्न झाले होते की दोघांनी एकत्र यावं, पण आता तसे विशेष प्रयत्न मधल्या काळात झालेले दिसत नाहीत। पण हो, एक गोष्ट आणखी मला याच्यात आवर्जून ऍड करावीशी वाटते अनुपमा, गेल्या वर्षभरात अनेक खासगी समारंभांच्या कौटुंबिक समारंभांच्या निमित्तानं दोन्ही भाऊ आपल्याला एकत्रित येताना दिसले। म्हणजे बऱ्याचदा त्यांनी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या समोरासमोर येणं टाळलं असेल किंवा आले तरी तेवढ्यापुरते एकत्र आले होते। पण या वर्षभरात अनेक समारंभ झाले, मग राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न असेल किंवा पुण्यातल्या नातेवाईकांचं लग्न असेल, अशा अनेक ठिकाणी दोघं एकत्रितरित्या आणि एकदम कम्फर्टेबली बोलताना, कम्फर्टेबली एकमेकांशी संवाद करताना दोन्ही भाऊ दिसले होते। त्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर आता विधानं येणं, आगामी काळामध्ये महापालिकेच्या निवडणुकांच्या तयाऱ्या होणं, त्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची होते। हा जसं मी म्हटलं की हे पहिल्यांदा असं होत आहे का, तर अजिबात नाही।
याच्या पूर्वी सुद्धा असे प्रयत्न अनेकदा झालेत, पण यावेळेस ज्या प्रकारची विधानं दोन्ही भावांकडून आलेली आहेत त्याच्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र यावे असं वाटणारा जो एक वर्ग आहे किंवा त्यांच्याबद्दल भूमिका मांडणारी जी काही मंडळी आहेत त्यांना आजची दोन्ही विधानं खूप हायचं वाटणारी ठरू शकतात. त्यांना त्याच्यातून त्यांच्या आपण म्हणतो ना की त्यांच्या होप्स खूप, त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात जागृत होऊ शकतात. पुढे आता या गोष्टी जात आहेत का, या गोष्टीला पुढे नेण्याचा प्रयत्न होईल का, दोघंही भाऊ एकत्र येण्याची चर्चा करणार आहेत का, पक्ष म्हणून एकत्र येणार आहेत, युती करणार आहेत वगैरे फार पुढच्या बाबी झाल्या. कदाचित उद्या दोन्ही ठाकरेंना जे कोणी ओळखतात ते कोणी उद्या ही अपेक्षा आपण करू शकतो की उद्या दोघांपैकी कोणतरी एक म्हणेल की नाही ठीक आहे ते असं बोललेलं वाक्य असं त्याला काही फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं होऊन कदाचित संपूर्ण विषय मिटवला जाऊ शकतो. पण जर खरंच दोघांमध्ये एक प्रकारचं पॉलिटिकल अलायन्स, एक राजकीय युती करण्याचा जर दोन्ही भावांचा प्रयत्न असेल आणि ठाकरे लेगसी म्हणून, ठाकरे ब्रँड म्हणून एकत्र येण्याचा दोघांचा विचार असेल तर तो या पुढे जावा लागेल. दोन्ही भावांना एकत्रित त्यासाठी बसावं लागेल, चर्चा करावी लागेल. तो आता फार फार पुढचा भाग आहे. इट इज आपण जसं म्हणतो की खूप प्रीमॅच्युअर आहे याबाबत सगळ्या विधानं करणं. पण एक गोष्ट मात्र आहे, मनसेच्या जन्मापासूनचा इतिहास आपण म्हणजे मी एक पत्रकार म्हणून कव्हर केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये आजची घडामोड ही इतर घडामोडींपेक्षा, या पूर्वीच्या घडामोडींपेक्षा निश्चितच वेगळी आहे असं म्हणू शकतो. पण ती पुढे जाईल का हे या क्षणी सांगणं कठीण आहे अनुपमा. अगदी. कमलेश सर, मला यामध्ये आणखी एक दोन खरं तर मुद्द्यांकडे लक्ष वेधायचंय. जसं तुम्ही आता सांगितलं की काही कार्यक्रमांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ते सातत्यानं बरोबर दिसले, घरातले असतील ते कार्यक्रम किंवा कोणाची लग्न समारंभ असतील, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये त्या दोघांनी एकत्रित यावेत यासाठी शिवसेना भवनाच्या समोर गेल्या काही दिवसांपूर्वी दोन्ही भावांनी एकत्रित यावं, मराठी जनांसाठी एकत्रित यावं अशा प्रकारचे होर्डिंग्स लावलेली होती. या सगळ्याची बीज बहुधा यामध्ये पुन्हा एकदा दिसली असतील. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झाला असं सातत्यानं राज ठाकरे बोलतात. तर गेल्या काही दिवसात मराठी लोकांवर झालेले अत्याचार म्हणूया किंवा हल्ले म्हणूया किंवा मराठी लोकांना नाकारणं हे अनेक ठिकाणी जेव्हा घडतंय तेव्हा या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतं की ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं. काय या सगळ्या घडामोडींचा सुद्धा हा परिणाम असू शकतो का की दोघांनी याच वेळी आत्ता ही वक्तव्य करावीत? बिलकुल. रेटा आहे का असं पण म्हणजे इतकं मोठं नाही की रेटा आहे लोकांचा, पण मी जसं म्हटलं की एक खूप मोठा वर्ग आहे की ज्यांना वाटतं म्हणजे शिवसेनेला मानणारा, बाळासाहेबांच्या काळातला शिवसैनिक असेल किंवा मधल्या काळामध्ये ज्या प्रकारे शिवसेनेची पडझड झाली ती पडझड बघून वाईट वाटणारा जो त्यांचा जुना मतदार आहे, त्यांना मानणारा वर्ग जो आहे, नवीन मतदार जो त्यांच्याकडे तयार होत नाहीये, ही एक त्यांची नेहमीचीच दोन्ही पक्षांची खरं तर एक मोठी अडचण राहिलेली आहे. दोघांकडचा हिंदुत्वाचा बेस, कधी कधी राज ठाकरेंची मराठीची भूमिका, मग हिंदुत्वाची भूमिका किंवा उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबत जाणं वगैरे मधल्या काळामध्ये अनेक भूमिकांमुळे एक त्यांच्या कोर वोटरमध्ये एक कन्फ्युजन आहे, एक संभ्रमाची भूमिका आहे. मग ती क्लिअर करत असताना की जर दोन्ही भाऊ एकत्र येत असतील मग तिथे हिंदुत्वाचा मुद्दा राहत नाही, मराठीचा मुद्दा राहत नाही. मराठीच्या मुद्द्यावरनं भांडणारे दोन्ही पक्ष किंवा आता मधल्या काळात ज्या प्रकारे आपण बघतोय की मराठीचा मुद्दा पुन्हा नव्याने राजकारणामध्ये एक केंद्रबिंदू होऊ पाहतोय, सेंटर स्टेजला येऊ पाहतोय, अशामध्ये हे विधान दोन्ही पक्षांसाठी खूप महत्वाचं आहे. अगदी. तुम्ही मगाशी उल्लेख केला एक मुद्दा, तुम्ही मगाशी सुरुवातीला प्रश्नाच्या सुरुवातीला म्हणालात ना की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय वगैरे. तुम्हाला आठवत असेल विधानसभा निवडणुकांच्या वेळेस राज ठाकरेंनी जी 24 तासाची मुलाखत दिली होती त्याच्यात त्यांनी या सगळ्यांचं खापर उद्धव ठाकरेंवरती फोडलं होतं. हे म्हणाले होते की हा जो चिखल झालाय त्या चिखलाला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. आता अनेकांना हे माहिती आहे, राज ठाकरेंच्या समर्थकांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी 2019ला काँग्रेस सोबत जाणं पसंत केलं, ज्या काँग्रेस सोबत वर्षानुवर्षाचा संघर्ष राहिलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा त्यांच्या शैलीमध्ये काँग्रेसच्या विरोधात आंदोलनं केली किंवा त्यांच्या शैलीने काँग्रेसच्या नेत्यांना पहिल्यावरती घेतलं. अशा काँग्रेस सोबत जाणं उद्धव ठाकरेंनी पसंत केलं, पण कधी भावासोबत किंवा भावाच्या पक्षासोबत युतीचा त्यांनी विचार नाही केला. अनेक मुद्दे त्यांच्या समर्थकांच्या मनात राज ठाकरेंच्या आहेत, त्यामुळे तो एक मुद्दा आहे जो त्यांना इथून पुढे क्लिअर करावा लागेल. मुद्दे अनेक आहेत, पण जेव्हा मी म्हटलं की जर हे राजकीय अलायन्स करायचं असेल, एक पॉलिटिकल अलायन्स करायचं असेल तर मग व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून दोघं एकत्र यायला तयार आहेत का, त्याबाबतची हिंट कुठेतरी आज दोन्ही भावांनी पहिल्यांदाच आपण म्हणू शकतो की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती सकारात्मक दृष्ट्या चर्चा यापूर्वी झालेल्या आहेत. टाळ्या किंवा काय आव्हानं, खिडकीत उभा राहून डोळा मारणे वगैरे अशी अनेक विधानं झालेली आहेत यापूर्वी. आता राज ठाकरेंनी एका पब्लिक प्लॅटफॉर्मवरती सांगणं की होय मी भांडण विचारायला तयार आहे, उद्धव ठाकरेंनी म्हणलं की होय मी भांडण विचारायला तयार आहे. पण आपण म्हणू शकतो की दोन्ही भावांनी आता एक एक पाऊल पुढे घेतलेलं आहे. आता जी पावलं मागे घ्यायची वेळ येईल ना, की जेव्हा तुम्हाला पॉलिटिकल अलायन्स होतो ना तेव्हा एकाला कोणाला तरी 2 पावलं मागे घ्यावे लागतात, ऍडजस्टमेंट असतं. ते ऍडजस्टमेंट कोण करेल किंवा ते होणार आहे का, आणि किंबहुना ही चर्चा आजच्या पुढे जाणार आहे का, की आज यांनी एक विधान केलं त्यांनी त्यांना उत्तर दिलं, इथेच हा सगळा मुद्दा संपला आणि
कहाणी सुफळ संपन्न झाली असं म्हणायचं की पुढे सुद्धा याला ही आपण आपल्या पत्रकारितेच्या भाषेत म्हणतात ना फॉलोअप, स्टोरीचा फॉलोअप, तसा हा फॉलोअप केला जाणार आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे. खरंय. खरं तर भाजपच्या राजकारणावर नेहमीच टीका होत असते. डिवाइड अँड रूल आणि यूज अँड थ्रो अशा प्रकारे त्या शैलीला म्हटलं जातं साधारण. मात्र एकंदरीतच जर दोघे भाऊ एकत्रित येत असतील आणि ठाकरे बंधू जर एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी वेगळं समीकरण होऊ पाहत असेल तर हे किती मोठं आव्हान असू शकतं. खरं तर हा जरतरच्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, पण हे भाजपसमोर खूप मोठं आव्हान असू शकतं का येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? बघा, आव्हान ठरेल का? कारण भाजपचा गेल्या 10 वर्षांमध्ये झालेला एकंदरीत प्रसार आपण बघतात. आणि एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल अनुपमा, की पूर्वी भाजपला मराठी माणसं मतदान करत होती, आताही करतायत. पण आता जो मराठीचा कोर मतदान आहे, की जो मराठी आणि हिंदुत्व या दोघांना एकत्रित मानणारा एक मतदार आहे, तो भाजपकडे मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. ही गोष्ट नाकारता येणार नाही. पण दोन्ही भावांची राजकीय ताकद आहे. राज ठाकरेंची आजही काही पॉकेट्समध्ये मुंबईच्या, नाशिकच्या, पुण्याच्या शहरांमध्ये त्यांची ताकद आहे. इतरही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ राज ठाकरेंच्या मनसेची काही प्रमाणात, काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी अशी मनसेची ताकद आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची ताकद आहे. दोन्ही पक्षांच्या एकत्रित येण्याने ताकद वाढेल का? तर निश्चित वाढेल. म्हणजे ही फक्त त्यांची एक्झिस्टिंग ताकद, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद, आणि दोन्ही एकत्र आल्यामुळे एक जो त्याच्यातनं एक जे वातावरण तयार होतं, त्या वातावरण निर्मितीमुळे तयार होणारा एक नवीन घटक, नवीन ताकद ही त्यांच्या सोबत येते एक पर्याय म्हणून. ही कदाचित त्यांना जो ॲडिशनल आपण बोनस म्हणतो, हा पॉलिटिकल बोनस त्यांना मिळू शकतो. पण त्याच्यातनं आव्हान उभं राहील का भाजपसमोर, याबाबत आता आपण या क्षणाला सांगू शकत नाही. दोन्ही पक्षांची एकत्रित ताकद कशी असेल, काय असेल, दोघं एकत्रित लढतायत का, किंवा अजून त्यांच्यातला कसा असणार आहे, खूप जरतरच्या गोष्टी, खूप लांबच्या गोष्टी, खूप प्रीमॅच्युअर टू टॉक अबाउट इट राईट नाव. फायदा होईल का? निश्चित होईल. एक परसेप्शन म्हणून फायदा होईल आणि ठाकरे म्हणून फायदा त्यांना होऊ शकतो. आणि जसं मी म्हटलं की सुप्त इच्छा असते, जो थोडासा शिवसेनेपासून दुरावलेला किंवा मनसेपासून दुरावलेला वोटर आहे, तो शिंदेकडे गेलेला असेल किंवा अजून कुठे गेलेला असेल, तो त्यांच्या सोबत येऊ शकतो. पण ऍडिशनल फायदा होऊ शकतो का? तर निश्चितच परसेप्शन आणि बिल्डअपच्या दृष्टीने दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होऊ शकतो. निश्चितच. सर, धन्यवाद केलेले आहे या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. कमलेश सुतार सर, झी 24 तासचे संपादक आपल्याबरोबर होते.